नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता एक जबरदस्त असा ट्विस्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे। कारण मित्रांनो, आता आपले अर्णव आणि ईश्वरी एकमेकांच्या स्वभावाची जाणीव त्यांना झालेली असते। कारण त्यांची जी काही भेट आहे तर ती भांडणामध्ये झालेली असते आणि एका गैरसमजात, परंतु आता दोघांच्या मनातील गैरसमज मिटलेला असतो आणि ईश्वरी आता सारखा विचार करत असते की अर्णव सरांचा स्वभाव नक्की कसा आहे। तर ते त्यांना पैशाचा इगो आहे किंवा ते भडकूचंद आहे, आता ती विचार करत असते। परंतु आता तिला आतापर्यंत अर्णव सरांची आणि तिची जे काही भेट झाली आणि अर्णव सरांनी तिला आतापर्यंत जे काही मदत केली, तर त्यामुळे आता ईश्वरीला वाटते की खरंच आपण अर्णव सरांबद्दल खूप मोठा गैरसमज करून घेतला होता। अर्णव सर तसे नाही, कारण अर्णव सर मनाने खूप चांगले आहेत, परंतु अशी काहीतरी घटना त्यांच्या आयुष्यामध्ये घडली असेल म्हणून ते त्यांच्या स्वभावात असा चेंज होतो। कारण ते कधी कधी माझ्यावर खूप रागवतात म्हणून मी त्यांना भडकूचंद म्हणते, परंतु भडकूचंद मात्र तसा दिसत नाही असे मला वाटते। परंतु आता अर्णव सरांनी खरंच आपल्यासाठी खूप काही केले आणि आता जे काही ती मिठाईची ऑर्डर खराब कोणी केली होती हे शोधण्यासाठी सुद्धा अर्णव सर इतका प्रयत्न करतात, म्हणजे नक्की काहीतरी खास अर्णव सरांच्या मनात आहे। अर्णव सर दुसऱ्यांसाठी कायम अगदी धावून जाणारे, दुसऱ्यांच्या संकटात अगदी त्यांना मदत करणारे असे अर्णव सर आहे। परंतु आता अंजली ताई किंवा आकाश सर आपल्याला नक्की अर्णव सर का असे वागतात, त्यांच्या स्वभावात अशी काहीतरी घटना घडलेली आहे का, आपण त्यांना विचारायला हवे। परंतु आता इंदोरला जायचं आहे आणि इंदोरला गेल्यानंतर अर्णव सर आणि आपली भेट नाही होणार। मुंबईला आल्यापासून अर्णव सरांचा आपल्याला खूप मदत झालेली आहे, त्यासाठी जाताना मात्र त्यांना एक असं खास सरप्राईज आपण द्यायला हवे असे ती ठरवते, म्हणजे आपली आठवण ही त्यांना कायम असेल। परंतु जेव्हा आता ईश्वरी अर्णवला म्हणते की मला इंदोरला जायचं आहे, परंतु इंदोरला जायचं म्हटल्यानंतर आता अर्णवला राग येतो। अर्णव म्हणतो की हो, तू मला सोडून जाणारच, कारण माझ्या आयुष्यामध्ये अशी जी आवडती व्यक्ती आहे तर ती मला कायम सोडून जातेच, आणि त्यात म्हणजे तूच आता राहिली होती की तू सुद्धा आता तीच जी बोली आहे तर ती बोलते। परंतु आता अर्णवला खूप वाईट वाटतं, अर्णवला आता तेथून जायला निघतो। परंतु आता इकडे सगळी सरप्राईज प्लॅनिंग वगैरे झालेली असते आणि सगळ्यात अगोदर मात्र ईश्वरीला आकाशने फोन करून सांगितलेलं असतं की आता अर्णवचा वाढदिवस आहे आणि त्यासाठी सेलिब्रेट करण्यासाठी उद्या पहिल्यांदा तू येथे ये। तेव्हा आता ईश्वरी तयार होऊन तेथे आलेलीच असते। परंतु आता जी काही दारू आता ही लावण्याने आणि वल्लरीने प्लॅन करून ईश्वरीला पाजण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, तर तो प्रयत्न लावण्यावर कसा उलटतो आणि लावण्या आतापर्यंत ईश्वरीला अर्णवच्या आयुष्यातून काढण्यासाठी जे जे काही केलेले आहे तर ते सगळ्यांसमोर कसे सांगते, तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। कारण ईश्वरी आता इतकी चातुर असते, तिने मात्र बरोबर आता जी काही ड्रिंक्स ईश्वरीला देण्याचा प्रयत्न केलेला असतो तर ती ईश्वरी मात्र लावण्यालाच हे सर्व पाजते आणि दारूच्या नशेत लावण्या सर्व काही बोलून कशी जाते हे या व्हिडिओमध्ये आपण बघूयात। त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका। तेव्हा मित्रांनो, हे बघा, ईश्वरीने छान आकाशच्या सांगण्यावरून त्याच्या आईच्या ज्या साड्या आहेत तर त्या साड्यांची एक छान गोधडी शिवून अर्णवला सर्वांच्या समोर ती सरप्राईज केलेली असते। तेव्हा आता लावण्याचा खूप जळफाट होतो। आता वल्लरी म्हणत असते की हे बघ, आता ही ईश्वरी अर्णवच्या आयुष्यातून कायमची गेली पाहिजे, अर्णवने रागराग करून तिला आता ह्या पार्टीच्या बाहेर काढलं पाहिजे, असं आपल्याला काहीतरी करावं लागेल असं त्यांनी प्लॅनिंग केलेलं असते। म्हणून त्यांनी ईश्वरीला दारू पाजण्याचा प्रयत्न केलेला असतो। परंतु आता जो काही ईश्वरीला दारू पाजण्याचा ग्लास आहे आणि तेवढ्यात तेथे आता आकाश येतो। आकाशला माहिती असते नक्की लावण्य काहीतरी प्रयत्न करेल। आता आकाश हा नम्रताबरोबर छान अशा गप्पा करत असतो, परंतु त्याचं सगळं काही लक्ष हे लावण्यावरती असते आणि वल्लरीवर। तेव्हा आता तो नम्रताबरोबर बोलत असतो आणि नम्रतेला तो म्हणतो की नम्रता, खरंच इंदोरला जाऊ नको, जर तू इंदोरला गेली तर मी खरंच तुझ्याशिवाय नाही राहू शकत, तुझा सहवास मला खरंच इतका हवा असा वाटतो आणि आज ही बघ तू अर्णवच्या दादाच्या पार्टीसाठी येथे आली, खरंच मला खूप छान वाटतं। आणि हे बघ, ईश्वरीला सुद्धा तू इंदोरला जाऊन देऊ नको, कारण हे बघ अर्णव
आज मी तुला सांगतो की अर्णव दादा ईश्वरीवर खरंच खूप मनापासून प्रेम करतो. ज्या दिवशी अर्णव आणि ईश्वरी या दोघांचं भांडण झालेलं आहे त्या दिवशी दादाला कोणत्याही गोष्टीमध्ये मन त्याचं लागत नाही. तो सारखा चिडचिड करत असतो. तेव्हा आता नम्रता विचारते की असं काय झाले आहे की अर्णव सर कायमच चिडचिड करत असतात, रागराग करत असतात. त्यांच्या आयुष्यामध्ये अशी काही घटना घडलेली आहे का? तेव्हा आता आकाश म्हणतो की हो, आणि हे बघ आता मी तुला सांगतो, परंतु तुला ईश्वरीला समजावं लागेल आणि ईश्वरीला इंदोरला जाण्यापासून तुला आता थांबावं लागेल आणि तू सुद्धा इंदोरला जाऊ नकोस. तेव्हा आता नम्रता म्हणते की अशी कोणती खास गोष्ट आहे? तर आता आकाश म्हणतो की त्याच्या आयुष्यामध्ये त्याचं फक्त त्याच्या आईवर इतकं प्रेम होतं, कारण त्याची आई त्याला अगदी लहानपणी सोडून गेली. त्यानंतर तो जे काही प्रेम करत होता त्याचं आणि एका मुलीचं एकमेकांशी नातं होतं, परंतु ती मुलगी स्वतःमध्येच इतकी ॲटिट्यूड होती, तिला दुसऱ्यांच्या भावनांची काही कदर नव्हती. तिला फक्त आणि फक्त पैसा महत्त्वाचा होता. ती अर्णवच्या प्रेमाचा कधीही विचार तिने केला नाही, म्हणूनच ती त्याला कायमची सोडून गेली, कारण केवळ पैशासाठी. आणि तेव्हापासून अर्णव म्हणजे दादा हा पैशासाठी ज्या काही मुली आपल्या मागे असतात, म्हणून प्रत्येक मुलीचा त्याने अगदी जो काही स्वभाव आहे आणि प्रत्येक मुलीच्या मनात काय असते की पैसा, आणि पैशासाठी त्या अनेक मुलांना फसवतात, असा दादांचा गैरसमज झालेला आहे. तेव्हापासून दादा ईश्वरीशी असं वागतो. आणि हे बघ, जेव्हा इंदोरला जो काही फॅशन शो होता आणि त्या शोमध्ये जे ईश्वरीने अगदी जे काही केले होते, म्हणजे ती त्या याच्यामध्ये आली होती शोमध्ये, आणि तो जो काही आता तिने अगदी फ्लॉप केला होता असं आता दादाचा गैरसमज झाला होता. ईश्वरीमुळेच त्याचा तो इतका मोठा शो आहे तर तो बंद पडला होता आणि त्याला कारणीभूत ईश्वरी आहे असं त्याचा गैरसमज झाला. परंतु ईश्वरीने कुणाकडून तरी पैसे घेतले आणि मुद्दाम हे सर्व केले असं त्यावेळेस दादाचा गैरसमज झाला होता. तेव्हा आता नम्रता म्हणते की नाही, ईशू तेथे कोणत्या कारणासाठी आली होती हे मी तुम्हाला सांगितले तर तुम्हाला ते ऐकून धक्का बसेल. तेव्हा आता आकाश म्हणतो की असं काय कारण होतं की ईशू त्या हॉटेलमध्ये का आली होती? तेव्हा आता नम्रता म्हणते की हे बघा, जेव्हा मी इंदोरला होते तर माझं एका मुलाशी लग्न जमले होते, परंतु तो मुलगा आणि त्याचे आई वडील आमच्या दुकानाचे कागदपत्र आणि दुकानही त्यांच्या नावावर करण्यासाठी आमच्याकडून सगळे काही पैसे वगैरे आणि कागदपत्र मागत होते. परंतु आता आमच्या बाबांचं एकमेव जे काही हे कुटुंब चालतं तर ते दुकानावर, आणि दुकानाशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. बाबांचा अगदी लहानपणापासूनचं स्वप्न ते दुकानचं आहे, आणि जर दुकान आम्ही त्यांना असे देऊन टाकले तर आमचं जीवन, आमचं कुटुंब कशावर चालणार होते, आणि ईश्वरीला हे पसंत नव्हते. म्हणून त्या मुलाला समजवण्यासाठी ईश्वरी त्या हॉटेलमध्ये गेली होती. परंतु हॉटेलमध्ये गेल्यानंतर मात्र तेथे जे काही घडले तर ते ईश्वरीनं मला सर्व सांगितलेले आहे, परंतु यात ईश्वरीची काही चूक नव्हती, कारण जे काही झाले ते केवळ त्या मुलाची आणि त्याच्या आईवडिलांची चूक होती. आणि तेव्हा मात्र ईश्वरी तेथे गेली आणि त्याच हॉटेलमध्ये जो काही प्रकार घडला यात ईश्वरीला माहिती सुद्धा नव्हते. त्यानंतर मात्र नम्रता असं सांगितल्यानंतर आकाश म्हणतो की बरं ठीक आहे, आता ही सर्व लवकरात लवकर मला अर्णवला दादाला सांगावंच लागेल. परंतु हे बघ नम्रता, तू इंदोरला जाऊ नकोस आणि ईश्वरीला सुद्धा जाऊन देऊ नकोस. तेव्हा आता ज्या मुलीवर अर्णवचं प्रेम होतं त्याबद्दल सुद्धा आकाश हा सगळं काही आता नम्रताला सांगतो. नम्रताला हे ऐकून धक्का बसतो. तर आता अर्णवच्या मनात ईश्वरीविषयी किती प्रेम आहे ही सुद्धा आता आकाशने नम्रताला सांगितलेले असते, आणि तूच आता ईश्वरीच्या मनापर्यंत जाऊन तिच्या मनात नक्की काय आहे हे शोधून काढ. आणि हे बघ, अगं त्या पत्रिकेबद्दल सुद्धा मला तुला सांगायचं होतं, कारण ईश्वरीची पत्रिका आहे तर ती गुरुजींना दाखवली अर्णवची तिची, परंतु त्यात मात्र त्यांचे योग नाही जुळत असे दाखवले. परंतु ईश्वरीची जी पत्रिका आहे तू नम्रता मला आणून दे लवकरात लवकर, मला ती पत्रिका सर्वांना दाखवायची आहे, आणि तरच ईश्वरी आणि अर्णव एकत्र येऊ शकतात. त्यानंतर मात्र आता आकाशचं लक्ष असते की लावण्याने जे काही दारूचा ग्लास आहे तर त्यामध्ये आता दारू ओतली आणि तो ग्लास ती ईश्वरीला मुद्दाम देण्याचा प्रयत्न करते. तर तेव्हा आता आकाश मुद्दाम तेथे येतो आणि आकाश म्हणतो की अगं लावण्य माझ्याकडे दे, मी सगळ्यांना देतो, तोपर्यंत तू आता दादा तयार झाला की नाही बघू नये. तेव्हा आता लगेच ही लावण्य म्हणते की नाही आकाश मी देते,
परंतु आता आकाश ऐकायला तयार नसतो आणि आकाश जो काही लावण्याने तिच्यासाठी ग्लास बनवलेला आहे तर तो ईश्वरीला देतो आणि जो ईश्वरीसाठी अगदी ड्रिंक्स मिक्स केलेला जो ग्लास आहे तर तो मात्र मुद्दाम लावण्याला देतो. लावण्याच्या काही लक्षात येत नाही आणि शेवटी लावण्य दारू पिते आणि आता जेव्हा तिला दारूची नशा चढते तेव्हा मात्र आता जी सत्य तिने आत्तापर्यंत ईश्वरी आणि अर्णव या दोघांना वेगळं होण्यासाठी जे जे काही केले ते सर्व काही ती दारूच्या नशेमध्ये आता सर्वांसमोर सांगून टाकते. म्हणजे मागच्या वेळेस सुद्धा ईश्वरीला तिने मारण्याचा प्रयत्न केला होता आणि तेव्हा सुद्धा आता जे हे मिठाई खराब केली आणि ARच्या आयुष्यामध्ये ती मला नकोय, त्यासाठी मी तिला काही पण करू शकते. तिला नाही मी आता ही मुंबई सोडायला लावली तर मी सुद्धा नावाची लावण्या कसेब नाही म्हणून. तेव्हा मात्र आता लावण्या खूप काही बोलून जाते. मिठाई खराब केली आणि जे काही यात ईश्वरी आणि अर्णव या दोघांची पत्रिका कशी जुळली नाही आणि माझीच पत्रिका कशी जुळली हे सर्व काही आता सर्वांच्या समोर लावण्य बोलत असते. आता वल्लरीला इतका राग येत असतो की ह्या लावण्याला कसं शांत करू हे काही तिला समजत नसते. लावण्य दारूच्या नशेत सर्वांच्या समोर जे काही बोलते ते ऐकून मात्र आता अर्णवला इतका राग येतो. अर्णव म्हणतो की लावण्या शडाप, तुझी हिंमत तरी कशी झाली ईश्वरीला त्रास देण्याची आणि तू तिच्या जीवाशी खेळलीस. मला वाटले सुद्धा नव्हते की तू हे सर्व काही करशील, परंतु मात्र आता जे काही तू केलंस त्याबद्दल मी तुला कधीही माफ तर करू शकणार नाही. परंतु जे काही मी तुला माझी मैत्रीण मानत होतो तर ती मैत्रीण सुद्धा न राहता एक दुश्मन मी तुला मानतो, कारण तू ईश्वरीच्या जीवाशी खेळलीस, ईश्वरीच्या जीवावर उठण्याचा तू प्रयत्न केलास. त्यामुळे आता तुला माफी नाही. आत्ताच्या आत्ता या घरातून तू चालती हो. आणि आता ईश्वरीला जो काही दारू पाजण्याचा तू आत्ता प्रयत्न केला होता तो सुद्धा माझ्या सर्व काही लक्षात आलेला आहे. त्यामुळे हे बघ, तू जे काही करतेस तर अगदी ईश्वरीला त्रास होईल असे तू करत असते, परंतु आता मी तुला नाही माफ करू शकत. तर आता आजी समोर सुद्धा लावण्याचा चेहरा येतो आणि शेवटी दारू पेलेली जे काही लावण्य आहे तर ती वल्लरी जवळ येते. वल्लरी आता खूप घाबरलेली असते. तिला असे वाटते की आपण काय करायला गेलो आणि शेवटी काय झाले. आता मात्र ह्या ईश्वरीला धडा शिकवण्यासाठी आपल्याला अगोदर ह्या लावण्याला व्यवस्थित करावं लागेल आणि तिची नशा जेव्हा उतरेल तेव्हा तिला अगदी एक सणकणी कानामागे देऊन तिचे डोळे मला उघडावे लागतील असे आता वल्लरी ठरते. परंतु लावण्य सारखी सारखी आता वल्लेभर जवळ येत असते आणि वल्लरी तिच्यापासून जरा लांब होण्याचं नाटक करत असते, कारण हे सगळं AR समोर येऊ नये म्हणून. तेव्हा मित्रांनो, आता लावण्याने जे काही दारू ईश्वरीला पाजण्याचा प्रयत्न केला परंतु ती दारू मात्र लावण्य प्याली आणि दारूच्या नशेत जे सत्य जे पाप तिने आत्तापर्यंत ईश्वरीला संकट आणण्यासाठी केलेले आहे आणि अर्णव आणि ईश्वरी या दोघांना वेगळं होण्यासाठी ते सगळं काही आता ती सगळ्यांच्या समोर सांगते. तेव्हा आता मित्रांनो, पुढे काय काय होईल आणि कसं होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.